साठवण्याची जर प्रक्रिया व्यवस्थित असेल, तर एखाद्या पिकाला गरजेपेक्षा जास्त टाकलं गेलं असेल, तर ते जमिनीत व्यवस्थित साठवतं आणि पुढच्या पिकालाही उपयोगी पडू शकतं. उत्पादनाचा दर्जा तर येतोच चांगला, पण बाजारमध्ये असलेल्या दराच्या आसपास कुठेतरी आपण जर ठेवू शकतो. आता मी गूळ तयार करतो घरात. करून घेतो लोकांना. आणि माझा गूळ अतिशय चांगल्या दर्जाचा आहे म्हणून मी एक वर्षी चांगला दर घेतला. अर्धा गिऱ्हाईक आले, त्यातलं एखाद दुसरं गिऱ्हाईक घ्यायचं आणि बाकीचे म्हणायचे आज मी सहज इकडं आलो म्हणून चौकशी केली, उद्या परवाची घेऊन जातो वगैरे असं काहीतरी जायची तिकडची यायचीच नाही. मग आमचा गूळ रसायन विरहित होता, म्हणजे ते गूळ तयार करताना जी रसायनं घातली जातात ती न घालता आम्ही केला होता आणि दर्जा चांगला होता. मग आमचा गुळ खपला नाही आणि शेवट राहिलेला गुळ बाजारात रसायन घालून विकायची पाहिजे. बाजारमध्ये बिन रसायनचं सगळं कोण घेत नव्हतं व्यापारी. आपल्याला रसायन विरहित करायचं तर शेवटी आपण बाजार झाल्यामुळे आपल्याला शेवटी रसायन घालून बाजारात पाठवायला लागलं तरी मी शकून नाही. आपण या प्रकारची सुधारणा करायला शिकलो पाहिजे. त्यातून मग असं लक्षात आलं की बाबा आपल्याला ज्या वेळेला शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही स्वतः बाजारात जावा, मध्यस्थ आहे तो काढून टाका, परंतु स्वतः बाजारात जाताना उत्तम प्रतीचा माल पाहिजे, बरोबर आहे. पण उत्तम प्रतीचा माल जाताना त्याचा दर सुद्धा सर्वसामान्यांना परवडणाराच असला तर आपल्याला 100% बाजार भेटला पाहिजे, उद्दिष्ट पाहिजे. फक्त मी चांगल्या दर्जाचा माल काढणार आणि एक ठराविक 5-10% गिऱ्हाईक घेणार तर त्याचा टिकत नाही. ते ठराविक तो वैशिष्ट्य म्हणून केल्यासारखं होईल, सर्वसामान्य होऊ शकत नाही. रसायनामुळे दर्जा बिघडतो का, त्याच्यावर थोडस आपल्याला बोलायला, बरोबर. कारण सेंद्रिय शेतीचं केलं म्हणजे जमीन अजिबात बिघडत नाही, सुधारत जाते का, मी त्याची पूर्णपणे मान्य नाही. नुसतं सेंद्रिय शेती केली म्हणजे जमिनीची परत फार उपयोग म्हणजे असं म्हणायला काय अर्थ नाही. की जमिनीचं व्यवस्थापन तुम्ही कसं करताय त्याला जास्त महत्व आहे. आज सेंद्रिय शेतीची जी तंत्र आहे बाजारामध्ये, त्याच्यामध्ये चांगलं कुजलेलं खत टाकणं याच्याशी जाऊन ते आहे. खत कंपोस्ट टाकणे, त्याच्या पुढे जाऊन देशी काय पाहिजे, परदेशी खायचं शेण, सेंद्रिय शेती होऊ शकतो. असा एवढा अट्टास करत बसलं तर ती सेंद्रिय शेती कुठेतरी एवढीच राहील, त्याच्यापेक्षा थोडं आवक जाणारच नाही. जागेला पुजणे ह्याला सगळ्यात शेतीमध्ये जास्त महत्व आहे. आणि या पुजण्याच्या क्रियेचा अभ्यास आमच्या शेतीशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये कुठं होत नाही किंवा कुठं झालेला नाही. मग खालच्या शेतकरी वर्गाच्या चर्चेमध्ये तर हा विषय येणं शक्य नाही. कुजण्याची क्रिया ही शेतीतली सगळ्यात महत्वाची क्रिया आहे आणि त्या क्रियेचा अभ्यास आपल्याला जाऊन होणं गरजेचं आहे. तर ह्या कुजण्याची क्रिया का महत्वाची आहे, तर याच्यामध्ये 2 घटक आहेत की तुम्ही जागेला जेव्हा कुजवता आणि बाहेर कुजवतात, बाहेर कुजवून टाकणे आणि जाग्याला कुजणे ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचं जमिनीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्व आहे. जागेला कुजवण्याचा फायदा काय, तर ह्या कुजवण्याच्या क्रियेतून अनेक रसायनाची वेगवेगळी निर्मिती होती आणि त्या रसायनाच्या गोष्टीत आपल्याला अजून फारशी माहिती नाही. त्याच्यामुळे आपण हा फरक समजून घेऊ शकत नाही. याच्या पाठीमागे विज्ञान काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. कुजण्याच्या क्रियेतून पहिला उपपदार्थ आहे हा सेंद्रिय आम्ल तयार होतात. सेंद्रिय आम्ल कुठे कुठे तयार होतात,
तर कुजणारा पदार्थ कसा आहे त्याच्यावर अंमलाचं स्वरूप बदलत जाते. वेगवेगळी कित्येक प्रकारचे सेंद्रिय आंबा आहेत, त्यातले आपल्याला कुठलं होतं हे आपण शेतकरी पातळीवर विचार करायचं काही कारण नाही. पण सेंद्रिय आम्ल होता तेवढा आपण लक्षात घ्या. आता मग या अंमलाचा आपल्याला जमिनी दृष्टीने काय उपयोग होतो? तर आता जर आपण आपल्या जमिनीचं काही लोकांनी पृथक्करण केलं असेल तर 8, 8.5 असं कामं केलेलं आहे. 8, 8.5 म्हणजे 7च्या पुढे गेला तो अल्पदायीकडे गेला, विमलतेकडे गेला. मग ही विमलता कुठनं आली? त्याचा ज्यावेळेला शोध घेतला त्यावेळेला ते पुस्तकं वाचली, पण विमलता जमिनीतनं कुठनं वाढती याचा काय पत्ता लागला नाही. एक संदर्भ असा मिळाला की सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेतून सेंद्रिय आम्ल तयार होते. आता कुजण्याच्या उलट वाढणे आहे, म्हणजे वाढण्याच्या क्रियेतून काहीतरी अल्कता निर्माण होत असावी. वाढण्याच्या क्रियेतून अल्कता निर्माण होते आणि कुजण्याच्या क्रियेतून आम्ल तयार होतात. म्हणून लाखो वर्ष जंगलं वाढली, एकाच ठिकाणी अल्कता निर्माण झाली, एकाच ठिकाणी आम्ल निर्माण झाली, आणि कधी त्या जंगलाची जमीन वेगळायचा काही प्रश्न निर्माण झाला नाही, बॅलन्स निर्माण झालं नाही. हा, परंतु शेतीमध्ये पण आपण आजपर्यंत काय चुका करत आहोत? चुका म्हणता येणार नाही का, त्या परिस्थिती जनतेने ती तंत्रे विकसित केली होती. आपण बाहेर सेंद्रिय पदार्थ कुजवतो आणि आपली शिफारस अशी आहे की चांगलं कुजलेलं खत टाकणं गरजेचं आहे. आता चांगलं कुजलेलं शेणखत आणि कंपोस्ट हे आपलं सेंद्रिय पदार्थ वापरायचं सगळ्यात मोठं साधन. त्याच्यामध्ये त्रुटी अशी होती की सूक्ष्मजीव शास्त्राची पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकात असं सांगितलं जातं की चांगलं कुजलेलं खत ज्यावेळेला बाहेर तयार होतं त्यावेळेला या कुजण्याच्या क्रियेतून तयार होणारी जी सेंद्रिय आम्ल आहे तिथे त्यांना काहीच काम नसतं. त्याच्यामुळे तिथे ती गर्भ वायू अधिक पाणी असं संपून जातात. आणि संपून गेल्यानंतर ज्यावेळेला आपण सेंद्रिय खत जमिनीत टाकतो त्यावेळेला ती आम्ल संपून गेलेली असतात. त्याच्यामुळे ती पीक वाढताना जी अल्क निर्माण होतीये ती उदासीनीकरण करण्याची प्रक्रिया थांबून जाते आणि तिथं अल्कता हळूहळू हळूहळू साठत जाते. हे 1-2 दिवसाचं काम नाही, कित्येक वर्षाचं काम आहे. आणि मग एकदा ते ठराविक पातळीच्या वर अल्कता केली की मग आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागते की पहिल्यासारखं असं पीक येत नाही, पहिल्यासारखं उत्पादनाला रंग नाही, खत टाकलं तर त्याचा साथ मिळत नाही, काही गोष्टीची कमतरता निर्माण होत असेल. मग असं जर होत असेल तर आमच्या ह्या विना नांगरण्या शेतीमध्ये ज्या वेळेला मागल्या पिकातले अवशेष आम्ही जागेला पोचवतो त्यावेळेला एकाच वेळेला अल्कताही निर्माण होते आणि एकाच वेळेला आम्लताही निर्माण होती. दोन्ही एकमेक जवळून संपून जातात आणि आपली जमीन सुरक्षित राहते, आपण सुरक्षित राहतो. आता दुसरी गोष्ट अशी आहे की पीक खातं कसं याचा अभ्यास केला पाहिजे. पीक खातं कसं तर नैसर्गिकचा खाण्याचा नियम असा आहे की तुम्ही कोणतेही खाद्य द्या, रासायनिक स्वरूपात द्या, सेंद्रिय स्वरूपात द्या, रसायन व्हावंच लागतं. हा, पण ते रसायन टाकल्यानंतर पहिल्यांदा ते पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत ते जमिनीत साठवलं गेलं पाहिजे. रसायन टाकलं ते उपलब्ध अवस्थेत जमिनीत राहिलं नाही पाहिजे, ते सुरक्षित साठवलं गेलं पाहिजे. आपण रसायनाचे हप्ते ज्या वेळेला देतो ते महिना, 1.5 महिना, 2 महिन्याचे एका वेळी देतो. रोज जरा जरा देण्याची आपण पद्धत आहे, तर त्याच्या विषयी मागणं होईल. आपण जे सरळ खत देत आलो ती पहिल्या अवस्थेमध्ये जमिनीमध्ये साठवली गेली पाहिजे. जर ते साठवणं म्हणजे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत किंवा सहजासहजी नाश न पावणाऱ्या अवस्थेत त्याचं साठवण होणे, उडून न जाणे किंवा वाहून निचलून न जाणे, अशी साठवली गेल्यानंतर पिकाने त्या जमिनीतल्या केशमुळाभोवती ज्या असणाऱ्या जीवाणूंच्याकडे मागणी करायची, मला एवढा नंतर पाहिजे, मला एवढाच परत पाहिजे, एवढा पालाश पाहिजे.
ज्यांना अंकुत आहे त्या प्रजातीनं त्या मागणीप्रमाणे तेवढाच भाग पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेतून विरघळणाऱ्या अवस्थेत आणायचा आणि तो पाण्यात आपण दिलेल्या किंवा पावसाच्या पाण्यात विरघळतो आणि तो पीक शोषण करतो. आता ह्या प्रक्रियेचे फायदे काय तर पिकाच्या गरजेप्रमाणे त्याचं पोषण होतं. पिकाच्या गरजेप्रमाणे पोषण झालं तर मग अतिरेकाचं तुम्ही पोषण केलं तर दर्जाचा परिणाम होतो आणि पिकाने गरजेप्रमाणे आपल्या बरोबर खाल्लं तर पिकाचं चांगलं नाही. मग दर्जा आपलं गरजेप्रमाणे पिकाला पोषण मिळणं ही प्रक्रिया ही आपण या आपल्या पद्धतीमध्ये व्यवस्थित करतो. तिथं मग रासायनिक खत पडलं तरी ते दोष लागणार नाही. हिच्यात असं संदर्भ आहे की आपल्या ज्या सगळ्या शिफारशी आहे त्या पिकाच्या एकूण पीक किती शोषण करतं. आपण एक 100 किलो रासायनिक खत टाकलं तर त्याचं पीक किती शोषण करतं. 18 ते 20% फक्त शोषण करतं आणि बाकीचं वेगवेगळ्या मार्गाने नाश पावतं जमिनीत राहतं. तर एखादा साठवण्याची जर प्रक्रिया व्यवस्थित असेल तर एखाद्या पिकाला गरजेपेक्षा जास्त टाकलं गेलं असेल तर ते जमिनीत व्यवस्थित साठतं आणि पुढच्या पिकालाही उपयोगी पडू शकतं. आता पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे आता काय झाले तो एक मोठा वेगळा चर्चेचा विषय आहे. विद्राव्य खत हा वेगळा चर्चेचा विषय आहे. त्याच्यावर आपण एक स्वतंत्र अर्ध्या तासून 15 मिनिटाची चर्चा करू. सरळ खत जर अशा पद्धतीने साठवली गेली ह्याला म्हणायचं आमच्या भाषेमध्ये स्थिरीकरण आणि उपलब्धीकरण. पहिल्यांदा स्थिर झालं पाहिजे आणि गरजेप्रमाणे त्याचं उपलब्ध अवस्थेत रूपांतर झालं पाहिजे आणि पिकाचं योग्य पोषण झालं पाहिजे. आता आपण जर जेवायला बसलो तर लग्नाच्या पंक्तीत आग्रह केला जातो. हा गरजेपेक्षा जास्त खाणं झालं तर पोटाला एखाद्या वेळेला ताव होतो, एखाद्या वेळेला होत नाही, एखाद्या वेळी होतोय, एखाद्या वेळी होत नाही. पण ते खायला अतिरिक्त खाणं हे केव्हाही वाईटाकडेच जाणार आहे. तसं हे पिकालाही जाते. मग दर्जाचा तिथे प्रश्न राहत नाही. पण हे आता एक आम्हाला ज्या वेळेला तयार होतं ते पीक खातं कसं हे मला तुम्हाला सांगायचं ते त्याच्याशी निगडीत आहे. की आता हा स्थिर साठा मागणीप्रमाणे उपलब्ध साठ्यात कसा रूपांतर करायचा. की जीवाणू नेमकं काय करतात. स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात रूपांतर करतात म्हणजे नेमकं काय करतात. तर तो पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत असतो त्या ठिकाणी जीवाणू सेंद्रिय आम्ल तयार करतात. त्या सेंद्रिय आम्लात तो घटक विरघळतो आणि आम्लाचं आणि त्या खाद्याचं द्रावण आहे ते पाण्यात विरघळतं. जसं तेल आपल्या हाताला लावलं तर पाण्याचं जसं ते साफ नाही. साबण लावल्यानंतर पाण्यामध्ये तर ते होतं. हात स्वच्छ होतो. तसं तेवढाच भाग तो उपलब्ध अवस्थेत आणायचा. तो आम्ल तयार करायला लागतं आणि आम्ल तयार करून तो आम्लात विरघळतो पण पाण्यात विरघळत नाही. मग आम्लात द्रावण झालं की ते द्रावण पाण्यात विरघळतं.